पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जो समाज स्त्रियांचा सम्मान करत नाही, त्यांच्या इच्छांचा आदर करत नाही, त्यांच्यावर अत्याचार करत असेल तर तो समाज जनावरांपेक्षाही खालच्या दर्जाचा आहे। जास्त झालं या ह्यांचं। एकदा का पुरुषोत्तम भेटला नव, मग त्यांची समधी वस्तीच घासलेट टाकून पेटवून टाकू। अगदी योग्य बोललात तुम्ही। असे केल्यानंतरच ते भानावर येतील। अरे विचार काय करायचं त्या भीमाची अवकाश। काय झालं तुम्हाला? हा, गप्प का बसलात? आणि काय म्हणत होता तुम्ही? त्यांना भानावर आणणार? काहीही गोंधळ घालण्यापूर्वी एक गोष्ट कान उघडे ठेवू नाही का? जर त्यांच्यातल्या कुणालाही काही झालं ना तर सगळ्यांना आत टाकेन मी। तसा वरून हुकूमच आलाय, समजलं का? तर तुम्ही आता इथे आम्हाला धमकवायला आला आहात का कप्तान साहेब? सावध करतोय तुम्हाला मी, धमकी देत नाहीये। अहो शेठजी, तुमच्या या जातीच्या लफड्यात मी देखील फसलोय। त्या बाईच्या खुनाची केस आता पुन्हा उघडली जाणार आहे। आधी त्यातून सुटायचं बघा। आणि अजून एक सल्ला देतो तुम्हाला, रामजी सकपाळ आणि त्यांचा मुलगा भीम याला डिवचू नका। हेच तुमच्यासाठी योग्य राहील। किड्या मुंग्यांसारखं आम्ही जगावा अशी तुमची इच्छा आहे का कप्तान साहेब? अहो शेठजी, तुम्हाला ठाऊक असेलच की सर्वांना गिळणाऱ्या अजगराला जेव्हा जखम होते ना तेव्हा त्याला देखील किडे मुंग्या खाऊन टाकतात। कधी कधी माणूस तलवारच्या घावाने सुद्धा मरत नाही, पण एक छोटीशी सुई नेमक्या जागी टोचल्याने तो मरून जातो बिचारा। आणि भीमराव सकपाळ अशीच एक छोटीशी सुई आहे। येत आहे ना लक्षात? त्यांच्यापासून सावध राहा। संविधानाचा तूच शिल्पकार, तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, तूच सूत्रधार, राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार। या घटनेमुळे शेठजीची इज्जत पार धुळीला मिळाली। आणि मग काय, या रामजी सकपाळचं जेलमधून बाहेर येणं या शेठजीचीच हार आहे। बरं शेठजी, आम्ही येतो थोड्या वेळाने। नमस्कार। रामजी सकपाळ, आता या जगात जर कोणी तुझा शत्रू असेल तर तो मी आहे। आता भलेही माझी संपत्ती गेली तरी चालेल, पण तुला आणि तुझ्या कुटुंबाला पूर्णपणे संपवून टाकेल। आणि हे मला करावंच लागेल, नाहीतर या गावातले सगळे लोक माझी थट्टा मस्करी करत राहतील। भाऊजी, जावई बापू, तुम्ही कधी आलात? तुम्ही येण्याची काही बातमी बी नाही कळवलात। निरोप धाडला असता तर तुम्हा समद्यांची अशी भेट झाली असती वय। अहो नाही, तसं काय बी नाही। तर मग कसा आहे?
हेच ऐकायला आलोय मी. माझी कारभारीन इथे येऊन किती दिवस झाले राहायला लागली या. जेव्हा मी निरोप पाठवला होता की तिला परत पाठवा, तर मग ती आली का नाही? कारण मला नव्हतं यायचं. आणि तुमच्यासाठी बी हेच चांगलं राहील की तुम्ही इथून निघून जावं. ए गंगा, कुठं चालली आहेस? नवरा किती बी वाईट असला तरी शेवटी बायकोला नवऱ्यापाशीच परत यावं लागतंय. आता तुझं सामान बांध आणि गप गुमान चल इथून. सोडा भाऊजी, हात सोडा. नाही सोडलं तर काय करशील रे? काय बी करू शकतो, पण तुम्ही गंगाताईचा हात सोडा. सासरे बुवा, खर तर तुमची शिकवण चुकीची हाय. एक पोरगी हाय जी आपल्या नवऱ्याचं म्हणणं ऐकत नाही, आणि एक पोरगा हाय तो लयच आगाव आहे. हे बघा जावई बापू, उगाच तमाशा नका करू. गंगाचा हात सोडा की. हा घरचा इशे, आपण सगळे बसून तो इशे सोडूया की. अहो काय तोडगा काढणार आहे तुम्ही? आणि इथं मी काय बी तोडगा काढायला आलेलो नाही. तुमच्या मुलीला सांगा गप गुमान सोबत चल माझ्या. जावई बापू, सगळ्यात आधी तुम्ही गंगाचा हात सोडा. जी काय अडचण असेल सोडवता येईल. आपण समधी घरात बसून आरामात बोलू की. रामजी, तुझ्या पोरीला आत्ताच्या आत्ता तयार करून आण. आम्ही आत्ताच्या आत्ता निघतोय. भाऊजी, रामजी नाही, ते माझं बाबा आणि तुमचे सासरे आहेत. तू ना जरा कमीच बोलत जा. जेवढं तुझं वय आहे ना तेवढीच अक्कल वापरशील तरच तुझ्यासाठी बरं असेल. हे बघा भाऊजी. शांतरा भीम, तू तोंडातून एक सबूत बी नाही काढायचास. आपल्या भावजींशी असं कोणी बोलतं का? ही कुठली बोलण्याची पद्धत झाली? हे बघा जावई बापू, तूच सांग ना आई, अशा माणसा संग राहू म्या ज्याला बोलायचं कसं कळत नाही ना, त्यांची किंमत कळत नाही, हे पण कळत नाही की कुणा संग कसं बोलावं. मला वाटलं होतं साधं नवरा बायकोचं भांडण नसेल, समध्या घरात असतं. अगं पर तू कुठं सांगितलं होतंस गंगा की तुझ्या नवऱ्याला दारूचा नाद आहे ते, आणि बोलायची सुद्धा पद्धत नाही त्याला. काय सांगणार होते मी तुला आई? कित्येक महिने हे असंच चाललंय. सगळं सहन करत होते. मला वाटत होतं की हे लवकरच सुधारत्याल. आई, मी माझा नवरा, माझी लेकरं सोडण्याचा निर्णय एका दिवसात नव्हता का घेतला. आणि असं बी नाही की त्यांच्यापासून लांब मी आनंदी आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्या कसा सहन केला असता, काय केलं असतं म्या. समद संपलं आई, समद संपलं ग. माझा संसार मोडला, माझा संसार मोडला. जा ना बाबा तुम्ही इकडून. काय बघताय? काय तमाशा सुरू आहे?
तमाशाच तर चाललाय. रामजी सकपाळ याला म्हणतात जशी करणी तशी भरणी. पाहिलं का गावाल्यांनो, ह्यो आमच्या संस्कृतीत आणि परंपरेमध्ये घुसत होता. आता याच्यात घरात सुरू झालं बघा एक नवीन नाटक. वाईट वाटलं का? चला भावांनो, याला वाईट वाटलं. चला. माणूस सगळं जग जिंकतो, पर जेव्हा घरातली माणसंच वेगळी होतात तेव्हा हरल्यासारखं वाटतं. हे बघा जावई बापू, राग सोडून द्या. चला हातपाय धुवून घ्या. चला. अरे काय हातपाय धुवा? मी इथे हातपाय धुवायला आलो नाही. मी माझ्या घरातून हातपाय धुवून आलोय. तुमच्या मुलीला लवकर तयार करा. मी बी तर बघतो जरा तमाशा कुठं चाललाय. अरे कुठं चाललात तुम्ही? तुम्ही कुठं नाही जायचं. चला आज चला. अहो गाव हिंडायला चाललोय. जीव गुदमरतो माझा इथं. अहो जावई बापू ऐका तरी. तुम्हाला गंगाची शपथ आहे, तुम्ही मला थांबवायचं नाही. अरे अरे सांभाळा सांभाळा. वर्ष झाला तर विनाकारण आंघोळ करावी लागेल एवढ्या थंडीत. धर्म बुडवणारा कुठला? लांब व्हा सगळं माझ्यापासनं. या शिवलं तर समजे गळून पडशिला. समजलं काय तुम्हाला? या समद्यांची एकच भाषा आहे, हात लावला तर गळून पडाल. पण यो जातोय तर कुठं? अरे बेवडाय, जात असेल परत प्यायला. नशिबानं आपल्या पदरात फक्त दुःखानं दुःख दिलंय. आपली कितीतरी पोरं आपल्या नजरेच्या समोर मेली. नोकरी धंदा बी गेला. भीमाच्या आयुष्यात रोज नवीन संकट येतात. आणि आज हे वरून गंगाचं आयुष्य भी उद्ध्वस्त झालं. असं वाटतंय की जगातले सगळ्यात अयशस्वी आईबाप आहोत आपण, ज्यांचं कुठलंच पोर सुखात नाही. ताई 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 लगीन झालं तेव्हा कुठं ठाऊक होतं की जावई असं आहे ते. तेव्हा तर समजत चांगलंच होतं की. म्हणजे ताईचं लगीन झालं तेव्हा भाऊजी पित नव्हतं? नाही बाळा, तेव्हा तर असे नव्हते. मग काहीतरी झालं बिगर ते असं वागायचं नाही. बिंबाळा, तुझे भाऊजी सैन्यात होते. इंग्रज सरकारनं जातीमुळं आपल्या लोकांना काढून टाकलं. तेव्हा त्यांची बी नोकरी गेली. पोस्टामध्ये चांगल्या होद्द्याची नोकरी लागली. तिथं बी जातीमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. मग बेरोजगारी, पैशांची तंगी, त्यामुळे चिडचिडे झाले. मग दारूची लत लागली त्यांसनी. पर भीम बाळा, तू काळजी करू नगस. आम्ही समजवलं तर ते समजून घेतील. ए थांब रे. जावई बाप्पू, सेठ धनसुखलाल आणि हा म्या मंगेश. भले तुम्ही दुसऱ्या समाजातले आहात, भले तुमच्या समाजात आणि आमच्या समाजात खूप जास्त फरक आहे,
पण काही झालं तरी तुम्ही जावई बापू आहात ना या गावचे. बस यामुळेच तुमची काळजी वाटते. आम्हाला कळलंय की रामजीने तुम्हाला खूप जास्त वाईट वागणूक दिली आहे. छी, त्याला असं नव्हतं करायला पाहिजे. त्याच्यात संस्कार असेल तेव्हा ना. जावई बापू, आम्ही हे पण ऐकलंय की तुमचं आणि गंगाचं नातं बिनसलंय थोडं. म्हणजे तुम्ही आनंदी नाही आहात. अहो कसलं सुख, आयुष्याचं नरक झालंय माझ्या. एक तर नोकरी नाही आणि खिशात एक फुटका पैसा बी नाही, आणि वरून तिचा रुसवा फुगवा. पैसे नाही आहेत तुमच्याकडे? अहो काय बोलताय तुम्ही जावई बापू. अहो सेठ धनसुखलाल आहे ना. जावई बापू हात पुढे करा ना. अरे घ्या घ्या. हा 1 2 3. ठेवा ठेवा तुमच्याकडे. भेट समजून ठेवा. हो बस रामजीला नका सांगू फक्त. या ना आतमध्ये, या आतमध्ये बसून बोलूयात. अच्छा जावई बापू हे सांगा, काय पिणार, देशी की विदेशी? अहो सेठजी, तुम्ही काय बोलताय? विदेशी अशी विचारून थोडी पित असतात वय. आणि तसं बी हे आपले गावचे जावई बापू यांचं स्वागत करायचा हक्क आपला आहे का नाही? तुम्ही फक्त ग्लास मध्ये विदेशी टाका, आता आपोआपच पुढे येईल. ग्लास या ना, या जावई बापू या. या ना बापू, या जावई बापू या. या या जावई बापू या. अरे जावई बापू थोडा दूर बसावय तुमच्या हिशोबानं. तिकडं बसा, तिकडं. मंजुळा तुळसा, चला तुम्ही माझ्या संग. ताई, मागच्या दारानं कुठे चाललीस? माझ्या यांना शोधाया. पुढे आई बाबा आहेत. कुठं शोधशील? इतका प्यायलाय तो, कुणाच ठाऊक कुठं असेल. कुठं पण असत्याला त्या. शोधन मी त्यांना आणि सांगेन समजावून की हे गाव सोडून निघून जा. माझ्या आई बाबांनी काय वाईट केलंय त्यांचं की त्यांच्या इज्जतीचा असं धिंडोडं काढतायत ते. माझ्या माहेरी येऊन केवढा तमाशा करतायत. तू कुठंच नाही जायचंस. त्यांना जो पण तमाशा करायचाय करू देत. जेव्हा तमाशा करून ते थकतील तेव्हा सावताहून इकडे येतील. आणि आम्ही मुलीकडचे आहोत, काही गुन्हेगार नाही की त्यांच्या या अशा वागणुकीला आम्ही सहन करत राहू. अहो घ्या घ्या, विदेशी आहे, घ्या. बरं मी एक सांगू का? हे दोघही बाप लेक एकसारखेच आहेत. जादू करतात जादू. लगेच तुम्हाला समजवतील आणि तुम्ही समजावून पण घ्याल की तुम्हीच चुकीचे आहात म्हणून, भले ते चुकीचे असोत. याकरता त्यांच्या बोलण्यावर अजिबात जाऊ नका बरं का. अरे अशी मुलगी कोणी देतं का? चुकीचं झालंय तुमच्यासोबत. मी तर म्हणतो बदला घ्या, याचा बदला. आणि तुम्ही पैशाची अजिबात चिंता करू नका. हो मी सेठ धनसुखलाल आहे ना. बस तुम्ही त्या घरातल्या एक एक माणसाचा बदला घ्या, नेस्तनाबूत करून टाका.
आम्ही तुमचं आयुष्य स्वर्ग बनवून टाकू. खरंच. जावई बापू, आता तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही तुमच्या समाजातली एक चांगली मुलगी बघून तुमचं लग्न करून टाकू. आता तुम्ही समजा इसरून एकदा पिऊन घ्या आणि मस्त जगा. आता जा. खूप उशीर झालाय ना. सांभाळून सांभाळून. घरी तर पोहोचाल ना व्यवस्थित. आता त्या घरचा माणूसच त्या घरातल्या माणसांना नेस्तनाभूत करेल. पडला राहू द्या याला इथेच. उद्या सकाळी सुरू होईल एक नवीन नाटक. आता लई मजा येणार आहे सेठजी. बघू आता तो रामजी सकपाळ आणि त्याचं पोरग ते भीमराव या तमाशापासनं कसं सुटतील.